माझे नाव निखिल संतोष कांबळे आहे. मी इयत्ता 8वी वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालकनेरगाव आहे. माझ्या शाळेमध्ये ग्रंथालय उघडलेले आहे. मी त्या ग्रंथालयामधून एक पुस्तक घेतलेले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्या पुस्तकाचे लेखक आहेत शंकर गराडे. या पुस्तकामध्ये अब्दुल कलाम यांच्या खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला त्यामधील गोष्टी सांगणार आहे. अण्णा मास्तरांनी वयाची 75 गाठली होती, पण त्यांचा व्रत अजूनही भंग झाला नव्हता. त्यांचा व्रत म्हणजे मुलांना थोर पुरुषांच्या गोष्टी सांगणे. अण्णा मास्तर मुलांना थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत होते. एके दिवशी मुले वर्गात जमली होती. अण्णा मास्तर त्यांच्यामध्ये येऊन बसले आणि त्यांना थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत होते. त्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला की आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. त्यांनी भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. सर्व मुलांनी हात वर केला, पण एका मुलाने हात वर केला नव्हता. त्या अण्णा मास्तराचे लक्ष त्या मुलाकडे गेले आणि ते त्या मुलाला म्हणाले की तू हात वर का नाही केला, तुला माहीत नाही का, आता तू सांग की आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. त्या मुलाने उभं राहून सांगितले की डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते अण्णा मास्तर म्हणाले तुला तर माहीत होते आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, मग तू सांगितले का नाही. तर तो मुलगा उद्गारला आणि म्हणाला सर, मी जर हात वर केला असता तर तुमचे लक्ष यामधील कोणत्याही मुलाकडे जात होते, पण मी हात वर केला नाही म्हणून तुमचे लक्ष फक्त माझ्याकडेच गेले, म्हणून मी हात वर केला नव्हता. आणि एके दिवशी एका गावामध्ये एक शिव मंदिर सर्व भाऊ भक्त शिव मंदिराकडे जात होते. मुस्लिम भक्त मशिदीकडे जात होते. त्यामध्ये एक मुलगा आणि एक माणूस ते मशिदीमध्ये नमाज पढण्याच्या कपड्यामध्ये जात होते. त्यांच्या घरापासून मशीद जास्त लांब नव्हती. ते मशिदीमध्ये पोहोचले आणि तो मुलगा पहिल्यांदाच मशिदीमध्ये जात होता, म्हणून त्याला खूप आनंद वाटत होता. त्याला उत्सुकता होती. ते मशिदीमध्ये गेले आणि नमाज पढला. त्यांचा नमाज संपल्यानंतर ते सर्व मुस्लिम भाविक आपापल्या मित्रासोबत भेटत होते. त्यांची भेट झाल्यानंतर ते काही दुःखी माणसे आपले पाण्याची गुंडी घेऊन बाहेर उभे होते. ते खूप माणसे बाहेर पडत होती, पण त्यांना एका कोणत्या तरी चांगल्या व्यक्तीची वाट पाहत होते. मग त्यानंतर एक मुलगा आणि त्याचे वडील बाहेर पडाले. ते माणसे त्याच्याकडे पाहून आनंदी झाले आणि ते बाहेर पडल्यानंतर त्या माणसांनी त्यांच्या गुडघ्यामधल्या पाण्यामध्ये हात घातला आणि म्हणाले की तुमचे अल्लाह भले करील. ते माणसे खुश होऊन तिथून निघाले. त्या मुलाला प्रश्न पडला की आपल्या वडिलालाच काहून वडील आल्यानंतरच ते माणसे का गेले असतील, आपल्या वडिलाच्या हातात असे काय. त्याला खूप असा प्रश्न पडला होता. मग तो घरी गेल्यानंतर तिच्या वडिलाला विचारणार होता, पण वडील त्यांच्या कामामध्ये होते. आणि त्यानंतर मग त्याने तो प्रश्न तिच्या आईला विचारण्यासाठी तो गेला आणि त्याला झोप येईल नव्हती. मग त्यानंतर तो संध्याकाळी त्याच्या आईला तो प्रश्न विचारला की असे का. तर त्याच्या आईने उत्तर दिले की तुझे वडिलांना लोक खूप चांगले समजतात. त्यांच्या हातात देवाने अशी जादूच दिली आहे, जसे की माझ्या हातात खाना म्हणजे जेवण बनवण्याची दिलेली आहे तसे. तर त्या मुलाला एक प्रश्न पडला की वडिलांच्या हातात सुद्धा जादू आहे आणि आई जेवण सुद्धा खूप सुंदर बनवते. या दोघांच्या हातात सुद्धा जादू आहे, तर आपल्या हातात कोणती ना कोणती जादू असेल. त्यांना तो प्रश्न पडला होता. त्याला झोप येत नव्हती. मग त्याची आई म्हणाली आता तू झोप. मग ते झोपले आणि झोपला. त्याला रात्री
रात्री एक प्रश्न पडला की रात्री एक त्याला स्वप्न पडले की तो आकाशामध्ये पक्ष्यांसारखा उडत आहे. तो सकाळी जागी झाला. त्याला आता त्याचे देह माहीत झाले आणि त्याला आता उडायचे होते. त्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि पुढे तो आपले स्वप्न साकार केले. या गोष्टीमधून एकच बोध मिळतो की आपले जोपर्यंत स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत आपण हे आपले ध्येय सोडायला नाही पाहिजे. धन्यवाद.